झी नाट्यगौरव 2024च्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि चिन्मयी सुमित म्हणजे जी आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे, खूप छान दिसतेस ताई. एकदम पारंपरिक साडी आणि पारंपरिक लुक करायचं ठरलं होतं सुरुवातीला. अगं मी पारंपरिकच आहे त्याच्यामुळे मला साडी हा पेहरावच खूप आवडतो आणि गजरे खूप आवडतात. म्हणजे मध्यंतरी असं झालं होतं की एका कुठल्या तरी कार्यक्रमाला मी सलवार कमीज घालून गेले आणि सगळेजण मला म्हणाले की अरे आज असं वाटलं होतं की तुझी नवीन साडी दिसेल कुठली तरी असं. तर त्याच्यामुळे मी ती माझ्या मनाशी आता खुणगाठ बांधले की आपण कार्यक्रमाला जाताना साडीच नेसायची. आता तू मला एक मजेशीर गोष्ट सांगितलीस की बिस्किटाचा पुडा तुझ्या बॅगमध्ये, ते खरं आहे का? सगळे सांगायचं आहे तुला? हे बघ ह्याच्यामध्ये ना खूप काय काय खाऊ आहे. पाण्याची बाटली आहे, त्याच्यानंतर ही बघ हे बिस्किटांचे पुडे आहेत. म्हणजे नाटकात तू आई साकारली आहेस तर आईसारखीच तू सगळ्यांची काळजी घेतेस. म्हणजे कोणी काय मी ही नामांकन आहे, किती एक्साइटमेंट आहे, कारण का नाटक म्हटलं की तुझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि अस्तित्व हे नाटक म्हणजे खूप वेगळ्या घटनेचं आहे. काय फिलिंग आहे सध्या? मला फार छान वाटतंय कारण कसं असतं जेव्हा आपण सगळ्या ह्या लाटेमध्ये एखादं गंभीर प्रवृत्तीचं नाटक घेऊन आपण येतो आहोत त्यावेळेला थोडीशी धाकधूक असते की लोकांच्या मनोरंजनाच्या कल्पना आता बदलल्यात का, की फक्त हसवणूक म्हणजेच करमणूक असं लोकांना वाटतंय का, की काहीतरी विचारही करायचा आहे, कसं बाकीचं जग जगतं हे पण बघायचं आहे. तर अशा वेळेला अशा विचारातून हे जेव्हा नाटक करायला घेतलं त्याच्यानंतर प्रेक्षकांची पसंती तर मिळतेच आहे, पण समीक्षकांचीही मिळते आहे, परीक्षकांचीही मिळते आहे आणि इतक्या बाकीच्या इतक्या उत्तम लोकांबरोबर, कारण सगळीच नाटकं ह्या वेळेला इतकी छान आहेत आणि त्याच्यातली बहुतांश मी बघितलेली आहेत नाटकं. तर त्याच्यामुळे त्यांच्या बरोबरीने आपल्याला मंच शेअर करायला मिळणार आहे, त्यांच्या बरोबरीने आपलं नामांकन झालेलं आहे. ही गोष्टच खूप छान वाटणारी आहे. मला एक विचारायला आवडेल की आत्तापर्यंत इतकी नाटकं केली, प्रेक्षकांची अशी एक दाद जी तुझ्या कायम लक्षात राहील आणि तू कायम उराशी बाळगून ठेवशील की ही जी दाद मिळाली होती ती मी कायम ह्यासाठी मी काम करते. कथा अरुणाची नावाचं जे नाटक मी करत होते, अरुणा शानबागच्या आयुष्यावरती आधारित नाटक, तेव्हा आमच्या नाटकाला बऱ्याच नर्सेस, स्टाफ नर्सेस यायच्या आणि त्या अशा 12-12, 14-14च्या ग्रुपमध्ये त्या यायच्या, कारण त्यांना अरुणाला परत एकदा वावरताना बघायचं असायचं, कारण ती कित्येक वर्ष कोमामध्ये होती, जवळजवळ 30 वर्ष. त्याच्यामुळे त्या सगळ्याजणी यायच्या आणि अरुणा गेल्यानंतर तिचा जो पहिला वाढदिवस होता जूनमध्ये, त्यावेळेला KEMनी मला बोलवलं होतं आणि अरुणाचं नाव लिहिलेला केक त्यांनी माझ्याकडून कापून घेतला होता. तर मला वाटतं की अशी कुणाच्या तरी जिव्हाळ्याची व्यक्ती, तिचं अस्तित्व आपल्यातून आपल्याला जगवता येतं, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे तो प्रसंग मी कधीच विसरणार नाही. खरंच मोटिवेशन मिळालं मला आता ह्या क्षणी. थँक्यू सो मच ताई आणि ऑल द व्हेरी बेस्ट. नामांकन आहे त्यासाठी. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.